पाहलो पालखीचे फूल, शांत माया मूर्ती पहाटे सारखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आज या दत्त पालखीनेच शब्द आणि रसिकांचं प्रेम, गुरुजनांची कृपा, आशीर्वाद यांच्या साह्याने सात्विकतेचं तीर्थक्षेत्र असलेल्या औदुंबर नगरीत सदानंद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मला दिला. मी केवळ अध्यक्षपद मानत नाही, तर साक्षात दत्तगुरूंनी दिलेला हा प्रसाद आहे. अगदी ऐन तारुण्यात, अगदी कोवळ्या वयात कवी आणि साहित्यिक कसे असतात हे बघण्याच्या वयात मी कविश्रेष्ठ सुधांशू यांच्याकडे आलो. औदुंबरचं आकर्षण ज्याप्रमाणे एक तीर्थक्षेत्र, गाभाऱ्यातल्या सद्गुरूंना भेटणं हे जसं एक आकर्षण होतं, त्याप्रमाणे दत्त दिगंबर दैवत माझे हे भक्तिगीत एखादी उद्बत्ती दरवळावी त्याप्रमाणे दर गुरुवारी मुंबई आकाशवाणीद्वारे ऐकवलं जायचं. आणि पराडकरांचा आध्यात्मिक स्वर आणि कविश्रेष्ठ सुधांशूंचे शब्द, तेव्हा काव्य काय असतं, शब्द काय असतात आणि सौंदर्य काय असते मला माहिती नव्हतं. परंतु आदरणीय रसिक हो, हे जरी माहिती नसलं तरी उद्बत्ती कुठे लागले हे माहिती नसताना सुवास जाणवावा, त्याप्रमाणे या शब्दांचा आनंद मला काही वयात जाणवतो. आणि म्हणून कुठेतरी त्यांच्या शब्दांनी माझ्या मनात एक कवितेचं झाड रुजलं. त्यांच्या दर्शनाला मी इथे आलो तेव्हा स्वतः आई आणि कविश्रेष्ठ सुधांशू यांचं आतिथ्य मी घेतलं. आणि मी खरं सांगू, त्यानंतर मी या सुधांशू कुटुंबाचाच एक भाग झालो. इथे मी आलो की दर्शन घेतल्यानंतर लगेच मी आदरणीय पुरुषोत्तमजींना, त्यांच्या कुटुंबियांना भेटायचो आणि भेटतो. आणि मला तेव्हा कल्पना पण नव्हती की त्यांच्या घरातली नक्षत्रांची जी यादी आहे अध्यक्षपदाची, तिथे कुठेतरी माझी एक छोटी उल्का झळकेल हे मला तेव्हा माहिती नव्हतं. परंतु मी स्वतः हे मानणार आहे की स्वप्न जर उत्कटतेने पेरलं तर सत्य उगवतं याची मला खात्री आहे. आणि त्याच्यामध्ये भक्ती होती, त्याच्यामध्ये एक श्रद्धा होती, साहित्यावरचं प्रेम होतं. आणि आज या व्यासपीठावर इतक्या महत्वाच्या ठिकाणी सरस्वतींनी, सद्गुरूंनी मला आणून सोडले. पहाटे 5:30 पावणे 6ला महालक्ष्मी एक्सप्रेसने सांगली स्थानकात उतरल्यापासून ते अगदी आतापर्यंत प्रत्येक क्षण कसा मंतरलेला असतो, प्रत्येक क्षणच कसा एक थरारून विद्युत भारला असतो याची प्रचिती मला आणि माझ्या कुटुंबियांना येते. मग आदरणीय वासुदेव जोशी असतील काय, पुरुषोत्तमजी असतील काय, गिरीशजी असतील काय, ही सगळी मंडळी, कुठलीही सगळ्यांची नावं मी घेतले तसं समजून बोलतो की तेवढी माझी कुवत आणि क्षमता नसताना ज्या प्रेमाने मला वागवत होती, मला असं वाटलं की हे संमेलन हे केवळ साहित्याचं संमेलन नाही, तर एक सात्विकतेचा महोत्सव आहे याची मला प्रचिती येते. आणि त्यामुळे इथे एका महत्वाच्या वळणावर साहित्य संमेलन आलेले असताना मला इथे बोलावलं. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी किती भाग्य आहे, दरवर्षी या दिवसाची वाट पाहत असतात. आमच्या ठाण्याचे श्री देगवेकर त्यांची मंडळी इथे आली म्हणजे मी कधी बँकेत गेलो की पहिलं त्यांचं वाक्य असतं की तुम्ही त्याही संमेलनाचे होणार अध्यक्ष, तुम्ही याही होणार. म्हटलं काय असतं, मी बँकेत येतो, पैसे क्वचित कवीला काढण्याची संधी मिळते, ते पण पगाराचे वगैरे असतील तर ते म्हणतात की शुभ शुभ बोलायचं. आणि मला वाटतं की श्री देगवेकर आणि आमच्या सगळी ठाणेकर मंडळी की जी अगदी निरपेक्ष प्रेम करतात, त्या निरपेक्ष प्रेमाला जणू काही आजच्या क्षणाच्या रूपाने एक बहर आलाय ही माझी भावना
मला इथे व्यक्त करायची. वेळेवर कार्यक्रम सुरू होत आहेत. विचार करा की आजचं संमेलन हे केवळ एक संमेलन नाहीये. मी तर असं म्हणतो की विश्वभर पसरलेल्या एका नकारात्मकतेला एका जिद्दी प्रकाशात्मकतेने सकारात्मकतेने दिलेले उत्तर आहे. ही गर्दी हे सांगते, ही निर्भयता सांगते. नियम तर आपण पाळतोच, पाळणार आहात. अगदी नाईलाजाने थोडस बोलण्यासाठी आपल्याला हे अर्थातच उघडावं लागतं. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. हे सगळं पाळून तुम्ही इतक्या गर्दीने आला. या वर्षी या संयोजकांना योग्य ती प्रसिद्धी करता नाही आली, पण मला असं वाटतं की प्रसिद्धी करायचीच कशाला, कारण या तारखेला संमेलन होणार हीच मनामनामधली ग्वाही, ही आपोआपच पुढच्या 100 वर्षाची प्रसिद्धी आहे. इतकं काम या मंडळींनी केलं. माझ्या प्रत्यक्ष मनोगताला मी सुरुवात करीनच, पण मी सगळ्या उपस्थित रसिकांना, इथल्या कवींना, इथल्या कलावंतांना हे मी मुद्दामून सांगतोय की विचार करा, स्वातंत्र्याच्या थोड्याशा आरंभी आधीमागे काळामध्ये एका वेगळ्या आव्हानाला तोंड देत कवी श्री सुधांशू, त्यांचे आदरणीय मित्र श्री सदानंदजी आणि त्यांचे उरलेले सगळे मित्र, या सगळ्यांनी त्या काळोखात मातृभाषेचं निरांजन देवतं करण्याचं काम केलं. अतिशय साधेपणाने, अतिशय सोजवळतेने, आईच्या मायेने संमेलन त्यांनी रुजवलं. आणि विचार करा, माझ्या लेखनाची जी श्रद्धा आहे, माझ्या एकंदर जगण्याची जी शैली आहे, त्यामध्ये मूळ गोष्ट एक आहे की जर मुळात उद्दिष्ट जर उत्तम असेल तर फळात यश नक्की आहे, हे मला नेहमी वाटतं. आणि त्यामुळे मी कुठल्याही वेगळ्या संमेलनाचा उल्लेख करत नाही, पण मला सगळ्यांच्या बद्दल आदर आहे. पण कोट्यावधीचा चुराडा करू नये, हाती काही लागत नाही. अशा वेळेला इतकी मनं एकत्र येतात आणि जाताना आशय घरं काहीतरी घेऊन जातात. हे सुद्धा एक वेगळं तंत्र, हा एक जगण्याचा मंत्र औदुंबरचं सदानंद साहित्य संमेलन देत असतं. हे मी तुम्हाला रसिक म्हणून सांगतो. छान आहे. आणि नियमामुळे आपल्याला वर सभागृह घ्यावं लागते, परंतु इथे येताना आणि फिरताना जेव्हा दाखवलं की आता एक काहीतरी भेदगृह तिथे झाले वेळेचं, तिथे व्यासपीठ असतं आणि तिथे पु ल देशपांडे बोलले, तिथे वि स खांडेकर बोलले, तिथे व्यंकटेश माडगूळकर बोलले, तिथे शंकर पाटील बोलले, तिथे शांताबाई शेळके. हे जेव्हा सांगितलं गेलं तेव्हा मी त्या जवळच्या वटवृक्षाकडे आणि कृष्णेच्या पाण्याकडे बघत होतो की हे सगळे शब्द ऐकलेले ते निसर्गचर पाण्याच्या रूपाने, गाण्याच्या रूपाने, पारंब्याच्या रूपाने आजही उपस्थित आहेत. आणि या पारंब्या म्हणून तुम्ही आणि मी इथे उभवून आलेले आहोत, हे तुम्ही हे हवाशी बहरलेली आहे. मला कोणीतरी विचारलं मगाशी की इतक्या या छोट्या गावामध्ये, कारण तुलनेने मुंबई पुण्याच्या तुलनेने छोट, अशा गावामध्ये इतकं साहित्य प्रेम कसं? तेव्हा मी माझ्या त्या मित्राला उत्तर दिलं, निरांजनीच्या ज्योतीची लांबी रुंदी मोजायची नसते आणि केवळ भाऊ वाक्य म्हणून नाहीये. त्यामुळे एक गाव औदुंबरचं सदानंद साहित्य संमेलन म्हणजे जणू काही अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा सुद्धा एक उजळलेला निरांजनीचा गाभारा झालाय. या श्रद्धेने आपण काम करतो आणि म्हणून मी अभिनंदन करतो. गेले संपूर्ण दिवसभर मला माझ्या कुटुंबियाने इतकं प्रेम दिलं आणि मला खात्री आहे की अध्यक्ष भाषण झाल्यानंतर पण ते प्रेम मिळेल याची मला खात्री आहे. कारण मला येतानाची विशेष काळजी नसते कुठे, निघतानाची काही वेळेला असते. पण ज्या पद्धतीने मंडळी प्रेम देत आहेत, मला वाटतं पुन्हाही मी कधी आलो तरी तुम्ही इतक्याच प्रेमाने या ठिकाणी आहे. तेव्हा माझ्या आधीच्या सगळ्या 78 किंवा त्याही पेक्षाही जास्त की जे मध्ये मध्ये गुंतले गेले उपाध्यक्ष असतील किंवा काही असतील किंवा इतर पद्धतीने बोलले असतील, त्या सगळ्या दिग्गज अध्यक्षांना, त्यांच्या कार्याला मी प्रवीण दवणे मानाचा मुजरा करतोय. तुमच्या सगळ्या नाम अनाम कार्यकर्त्यांना निरपेक्षपणे, कुठे नाव यावं म्हणून नाही, कुठे पैसा मिळेल म्हणून नाही, कुठे मिळेल म्हणून नाही, इतक्या दुरून तुम्ही येता. आज एसटीचा संप असताना सुद्धा कदाचित एवढ्या खर्चाने गाडी करून, काही सायकलवरून, काही कुठून सगळे तुम्ही इथे आलेले आहात आणि जिना सुद्धा प्रत्येक पायरी पायरीतून खुर्चीसारखा पालवलाय. हे सगळं वातावरण या ठिकाणी होतं आणि मला वाटतं हे सगळ्या
संमेलनाच्या संयोजकांच्या घामाचं गुलाब पाणी तुम्ही मंडळी इतक्या प्रेमाने करत असता आणि इथे मला याची संधी मिळाली, हा मला एक खूप सुयोग असा वाटतो. पुढे जाताना मी सांगेन, कवी म्हणून माझ्या दृष्टीने आणखी एक योग आहे आणि तो म्हणजे वाग्विलासिनी शांताबाई शेळके यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि अशा जन्मशताब्दी वर्षात की ज्यांच्या वर्गात बसून मी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला, प्रत्यक्ष मी त्यांच्या वर्गात कॅटलॉग वरचा विद्यार्थी नव्हतो मित्रांनो, पण मी शांताबाईंची परवानगी घेऊन मी त्यांच्या मराठीच्या तासाला जात असे. राहायला मी रोबोलीला, शिकवायला ते परळला आणि 1.25 तासाचा अंतर लोकलनी गर्दीत चिरडून मी 7 ला त्यांच्या तासाला बसायचो. आणि त्या शांताबाई मला आठवतात, डोक्यावरचा पदर कधी खाली गेला नाही, तो असा कुंपाचा टिळा आणि बोलायला लागलं की सरस्वतीची वीणा झंकारायची आणि त्याला वाकून नमस्कार करायचा आणि मग वर्गात जायचं. अशा तऱ्हेचे अध्यापक बालपणी मला मिळाले. शिकवायला आम्हाला वसंत बापट, सरोजिनी वैद्य, शंकर वैद्य, रमेश तेंडुलकर ही नावं मी का सांगतोय? साहित्य संमेलन आणि त्या पद्धतीचे सगळे रसिक आहेत, कानाला वसंत ऋतूची पालवी फुटलेली. म्हणून त्या वेळेला त्या गुरुजनांनी जे पेरलं त्यांच्यामुळे मी जे उभा आहे. आणि केवळ लीनता नाही तर त्याची मला विनम्र जाणीव आहे. ह्या सगळ्या गुरुजनांनी काहीतरी ते दिलं. आज त्या शांताबाई शेळकेंच्या स्मृतीनं सुद्धा मी खूप लवून मुजरा करतो, अभिवादन करतो. काय शब्द! गोंधळमधली एखादी पैठणीसारखी कविता असेल किंवा एखादं भावगीत असेल की ज्या भावगीतांतून स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे अशी तरल गोष्ट लिहितात. कधी तोच चंद्रमा नवात लिहितात. अशा शांताबाई त्या वर्गात बसून आम्ही सतत त्यांना पाहिलं, ऐकलं. आज हा सगळा प्रवास मला आठवतो आणि मला असं वाटतं त्याच्यातूनच मला काही सांगायचंय. त्याची सुरुवात झाली असेल आणि तुम्ही तितक्याच प्रेमाने उत्कटपणे ऐकाल. नवीन जी काही कविता लिहिणारी मंडळी आहे, नवीन किंवा जुना असं नसतं. एक बरा कवी किंवा खरा कवी असं पण काहीतरी असू शकतं. मी जवळजवळ 25-30 कवींच्या या कविता ऐकल्या, त्यातल्या काही लक्षात राहिल्या. त्यांना मार्गदर्शन करणं हा काही माझी तेवढी काही पात्रता नाही. परंतु मला वाटतं की अजूनही कविता कुठे चालले, परंपरा नेमकी कवितेची काय आहे, शब्दाचा अर्थ नेमका काय आहे, पुन्हा पुन्हा ती प्रगल्भ आपली कविता करण्यासाठी आपण रियाज करतोय का? आता आपण 14 जानेवारीला कविता वाचायची आणि थेट पुढल्या जानेवारीला सकाळी करायची आणि वाचायची असं आपण करतोय का? याचा शोध आपण सगळ्यांनी घ्यायचा असतो. हा आपला रियाज आहे. मी उपदेश नाही करत, पण मी त्या कवी संमेलनाचं अतिशय सुंदर सूत्रसंचालन आमच्या आदरणीय प्राध्यापक कवडे सरांनी केलं. खुमार खुसखुशीत, म्हणजे रेशमाच्या चापकाराने फटकारायचे, बरोबर ते ओढायचे सुद्धा आणि पुन्हा त्याचा बळ पण जाणवायचा नाही. टाळ्यांचा गजर एकदा त्यांच्या सुंदर निवेदनासाठी झाला पाहिजे असं मला वाटतं. सांगायचं कारण असं की काय म्हणतोय आपण, मग जवळजवळ 25-30 वर्ष कविता करून आपण स्थानिकच का राहतो, इथलेच का राहतो, इथलीच गौरव गीत गाणारे का राहतो, याचा शोध या निमित्ताने घ्यायचा असतो. मित्रमैत्रिणींनो, साहित्य संमेलन जिथे घडतं त्या ठिकाणी ते होत नसतं. आपण पायऱ्या उतरून जेव्हा जातो तेव्हा ते आपल्या मनात सुरू होत असतं. आणि त्यामुळे इथली जी ज्योत तेवती होणार आहे ती ज्योत तुम्ही नेण्याचा प्रयत्न जे कराल, आपोआप त्यांचं एक वेगळं भविष्य आहे. कवितेचा आनंदच वेगळा आहे. कविता सुचणं हेच केवढं भाग्य आहे. कारण एक वेळ तुम्हाला कोट्यावधी रुपयाचं हेलिकॉप्टर विकत घेता येईल. आपल्या पत्नीच्या वाढदिवसाला हेलिकॉप्टर सप्रेट देणारे आपल्याकडे उद्योगपती आहेत. पण मला असं वाटतं की आपल्या पत्नीसाठी किंवा आपल्या जीवलगासाठी एक कविता सुचवणारा प्रियकर निर्माण होणं ही अवघड गोष्ट असते. आणि कवीला, कवयित्रीला ते भाग्य निसर्ग देत असतं. आणि म्हणून उद्योजकांना निर्मिती न करता केवळ नोटांनी सुजलेल्या अनेक माणसांना, कलावंतांच्या विषयी एक हेवायुक्त, कौतुकयुक्त असं वाटत असते. असं वाटतं की मी गाडी विकत घेतो, त्याला मी रत्नजडी वेगवेगळ्या प्रकारे सजवतो, पण मला अशी कविता नाही करता येत, मला असं छान गाता येत नाही, मला इतकं छान तुला वाजवता येत नाही, मला आमच्या लहान मुलासारखा छोट्या इतकं चांगलं सुंदर गाता येत नाही. हे सगळं त्यांना वाटत असतं. याचं कारण असं की यंत्रांची निर्मिती करणं हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु नवनिर्मितीचा हुंकार ही एक दैवी देणगी, नियतीची देणगी,
सृजनशक्ती जी देणगी आहे ती आपल्याकडे आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, आदरणीय रसिक हो, ती देणगी दिली निसर्गाने, ती देणगी तुम्हाला मला दिली, पण ती देणगी जपण्याची देणगी आपल्याकडे आहे का? आणि देणगी जपण्याची देणगी म्हणजे तो रियाज, तो सराव, ती निगराणी, ती एक मशागत मनाची. नाही तर मग चटकन आपण काहीतरी लिहितो. म्हणजे मी माझ्या ओळखीचे असे अनेक कवी पाहिलेत, तुम्हाला हसू आहे गंमत, तुम्ही मास्क मध्ये खुसू हसाल आणि म्हणाल कदाचित दवणे अतिशयोक्ती करत आहेत, पण मी असे कवी पाहिलेले आहेत माझ्या बरोबर की कार्ड देताना स्वतःच्याच मागे महाकवी प्रवीण दवणे असं लिहिणारी माणसं मी पाहिजे. स्वतःच नाव महाकवी म्हणजे लिहूनच जायचं. म्हणजे त्या बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे एकदा महाकवी महाकवी हॅवर केलं, पुन्हा पुन्हा आधार केला की झालाच की तो महाकवी. ती मला पंडित म्हणा गोष्ट होती ना, त्याप्रमाणे मला वाटतं की त्यांनी काही होत नसतं. कार्ड अशी छापता येतात, पोस्टर्स अशी तयार करता येतात, परंतु इथे मी सांगेन की छापणं आणि प्रसिद्ध होणं यातला फरक या नव्या लेखकांनी आणि यात्रेकरूंनी समजून घेतला पाहिजे. छापली जाते ती लग्नपत्रिका आणि प्रसिद्ध होतात ते काव्यसंग्रह. प्रसिद्ध मध्ये सिद्ध आहे, सिद्ध मध्ये साधना आहे, साधनेमध्ये सराव तपश्चर्या आहे, तेजस्विता तपस्विता आणि तत्परता आहे, भान आहे, आध्यात्मिक अधिष्ठान आहे, सात्विकता आहे. काही ना काहीतरी आपल्याला आपल्या आतून नियतीचं देणं लागतंय, नक्षत्रांचं देणं आपण लागतोय, ही एक समर्पणाची भावना आहे. मित्रमैत्रिणींनो, लेखक असो का श्रोता, रसिक असा का कवी, तुम्ही कुणी असला तरी साधनेशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि सगळीकडे सांगतात. एकदा पंडिता किशोरी आमोणकर यांचं गाणं होतं आणि ते गाणं होत असताना त्या व्यासपीठावर रंगमंचावर आल्या आणि बऱ्याच वेळ त्यांना हवा तो सूर लागेना. मी साक्षीदार त्या घटनेचा. आणि त्या बऱ्याच वेळा लावायचा षड्ज प्रयत्न करायचे, पुन्हा कंपोजरची ताल जुळवायची नाही, तबल्याचं ताल जमायचं नाही. पाऊण तास एक तास हे चाललं होतं. खचून भरलेलं ठाण्याचं गडकरी रंगायचं सभागृह होतं ऐका. आणि माझ्या शेजारचा एक श्रोता चटकन म्हणाला, इतकं मानधन घेतात पण अर्धा पाऊण तास लागतो सूर लागायला, काय हे? म्हणजे माझ्या ओळखीचा नव्हता तो, सुदैवाने कंसात, पण तो कुलबुला माझ्या इतकं मानधन घेतात, इतकं लागत नाही सूर हो बाईचा अजून. मी शांतपणे म्हटलं, गाणं कमावण्यासाठी आयुष्याची 60-70 वर्ष त्याने कुठले, गाणं ऐकण्यासाठी तुम्ही 70 मिनिटं नाही का म्हणू विचार करा की गाणं कमवण्यासाठी 70 वर्ष 60 वर्ष प्रत्येक कणीकण उगाळलाय कलावंतांनी. मग रसिकाची साधना नसते का? शांतपणे ऐकायला नको का? थांबायला नको का? आणि नंतर त्यांचा सूर जो लागला तो 12 वाजता संपणारं गाणं पहाटे 4 पर्यंत टाळ्यांचा गजर आणि सगळीकडे वा वाच्या पताका लागलेल्या, नक्षत्र झुलणारी, हा आनंद दिला ना. तेव्हा मला वाटतं की केवळ कवीची साधना नसते, केवळ कलावंताची साधना असते, मित्रमैत्रिणींनो रसिकाची पण साधना असते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नुसती पुस्तकं चालणं किंवा न वाचता वाचल्यासारखं करून काहीतरी लिहिणं ही साधना नाही. वृत्तपत्र घरामध्ये आणून ठेवायचं, घडी उघडल्यासारखं भासवायचं, पण आपल्याला माहितीच नाही त्याच्यामधला काय मजकूर येतो. अशा प्रकारे आपल्याला ज्ञानाचा, आपल्याला विद्वत्तेचा मेकअप रंगभूषण करता नाही. सुंदरतेचा करता येईल, कदाचित गौरवपणाचा करता येईल, पण मित्रांनो किती प्रयत्न करा आपल्याला विद्वत्तेचा, ज्ञानाचा, संवेदनांची रंगभूषण करता येत नाही. आपल्या आदरणीय बहिणाबाई चौधरी म्हणतात, हे मला मुद्दाम बहिणाबाई चौधरी म्हणतात, मला हे सांगावंसं वाटतं. बहिणाबाई म्हणतात, फुलामध्ये समावला धरित्रीचा परिमय, फुलामध्ये समावला. मी 30 सेकंद थांबतो, जरा काही ना एकमेकाशी बोलायचं. धन्यवाद. फुलामध्ये समावला धरित्रीचा परिमय, परिमय म्हणजे परिमळ, सुगंध. फुलामध्ये समावला धरित्रीचा परिमय, फुलातच सामावला धरणीचा परिमळ. आणि पुढे त्यांनी ओळ लिहिले, क्या बात. फुलामध्ये समावला धरित्रीचा परिमय, माझे नाकाला विचारा नथडिले त्याचं काय. अंगावर शहारा येतो की नथडिले त्याचं काय.
नाकात नथ आहे सोन्याची मोत्याची रुपयाची जडावाची, पण नथ नाकातली विकत घेता येते, नाक विकत घेता येत नाही. नाक म्हणजे संवेदना, नाक म्हणजे उत्कटता, तपश्चर्या. आज मला असं वाटतं की नथडीचा बाजार आहे आणि नाक मात्र हरवत आहे. आज सगळीकडे रोषणाई आहे पण निरांजन आहे. आपल्याला श्रीमंती अशी भगवगीत दिसते परंतु आपल्याला अभिमानास्पद गरिबी कुठे दिसत नाहीये. म्हणून संतांचा असतो तो आश्रम, राजाचा असतो तो राजवाडा. संत दगडावर बसले तरी सुद्धा आपोआपच त्याचं होतं मनापासून बसल्यामुळे, मनापासून सेवा केल्यामुळे ते सिंहासन होतं. संत खडकावर बसले तरी आपण म्हणतो की साई महाराज बसलेले आहेत. कुठले महाराज? तुमच्या हृदयावरचे. आणि त्या खडकावर सुद्धा त्याचं रूपांतर हे आपोआपच सिंहासनात होतं. पण सिंहासनावर शोषक बसला तरी पण त्याचा दगड होतो. त्याच्यामुळे कोण बसतं ते महत्वाचं. मित्रमैत्रिणींनो, साहित्यिक, कलावंत, लेखक हे माणसाला माणूस करण्याचं जे काम करतात ते काम इतक्या वर्ष आपल्या अभिजात मराठीने केले, संत वसंतांनी केलेले आहे. चक्रधर महाराज, मुकुंदराज आदित्य असतील किंवा चक्रधर महाराज, ज्ञानेश्वरी, सगळी परंपरा संत तुकया, त्यामध्ये मी जात नाही कारण तुम्ही या श्री क्षेत्र औदुंबरचे सगळे रहिवासी आहात, इथले तपस्वी श्रोते आहात. तुम्हाला मी काय सांगणार मित्रांनो, परंतु या संत वसंतांनी जे आपल्याला दिलंय त्यामुळे आपल्या घरात म्हणून चालते. म्हणून इकडे आपण आहोत. आज मला तुम्ही सांगा की आजचा जो एकंदर काळ आहे तो आतून कोणाशी तरी बोलण्याचा खरंच आहे का? आपण बोटाने फक्त बोलत असतो. अतिसंवाद आणि असंवाद याच्यामध्ये जो सुसंवाद लागतो तो आहे का? आणि मग सुसंवाद केला पाहिजे हे सांगणाऱ्या कलाकृती तुमच्या माझ्या बालपणीच्या आपल्या हाताशी आल्या. कधी श्यामची आई आलं, कधी स्वातंत्र्यवीर सावरकरांची माझी जन्मठेप आलं, कधी आचार्य यात्रेचं मी कसा झालो आलं, कधी औदुंबर सारखी कविता आली बालकवींची, कधी कुसुमाग्रजांचं पृथ्वीचं प्रेमगीत आलं. अशी मी यादी किती वाढवू शकेन, पण ते पाठ्यपुस्तकातून आपल्या हृदयामध्ये आतमध्ये ओतल्यामुळे आपल्याला कसं वागावं, कोणाशी कसं वागावं हे कळत जातं गेलं. कारण अभिजात साहित्य ते असतं की वर्तमानात जरी वाचलं गेलं तरी भविष्याचे प्रश्न सोडवायला ते मदत करतं. आज आपल्या असं लक्षात येतं की नव्या पिढीचा तो जो चौरंग आहे, नव्याच कशाला मी ठामपणे सांगतोय व्यासपीठावर, पालक पिढी आणि शिक्षक पिढी, आजची जी एकंदर पालक पिढी आहे त्यांचा जो वैचारिक चौरंग आहे, साहित्याने मशागत केलेला तो चौरंगच मला कुठे दिसत नाही. तुम्ही जर कुठल्या घरामध्ये गेलात तर तुम्हाला अनेक मोबाईल पडलेले दिसतील, चार्जर दिसतील आणि वेगवेगळ्या तऱ्हेच्या मोबाईल साठी असलेले वेगवेगळे चार्जर्स आणि त्याची चार्जिंग सेंटर, त्याची वेगवेगळ्या तऱ्हेचे प्लग तुम्हाला दिसतील. हा मुलीचा, हा मुलाचा, नवऱ्याचा, बायकोचा असे तुम्हाला दिसतील. एखादा दुसऱ्याला चालत नाही. काही आपण सकाळी जागे झालो तर पहिल्यांदा आपण बघतो किती बॅटरी आहे, अरे लो आहे, 17च आहे, पटकन आपण चार्ज करतो. देवाला नमस्कार करायचा विसरतो, सूर्य उगवला की नाही आपल्याला कळत नाही. मला तुम्ही सांगा, यंत्र प्रज्वलित करण्यासाठी, यंत्रात ऊर्जा भरण्यासाठी आपण इतके जागे असतो, पण आपल्या चैतन्यात ऊर्जा भरण्यासाठी आपण का जागे नसतो? विचार तर करूया ना. या सुंदर सभागृहात आपण एकत्र आलो. मी प्रार्थना करतो की वाचनालय, ग्रंथालय, चांगल्या कविता, चरित्र, वाङ्मय, साहित्य ही आत्म्याची चार्जिंग सेंटर आहे, आत्म्याची ऊर्जा केंद्र आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की त्या सगळ्या कवितांनी जो आधार मिळायचा, मग संत असतील किंवा आधुनिक असतील कुणी, मी एका प्रसिद्ध भविष्यवेत्याला विचारलं होतं आणि त्याला त्याचं उत्तर काही देता नाही आलं. त्यांनी मला असं सांगितलं जाहीरपणाच्या माध्यमातून की विशिष्ट तऱ्हेची कुंडली असेल तर माणूस निराशच होतो, त्याला काही पुढे जाताच येत नाही असं. म्हणून त्याला म्हणलं की कुंडलीचं तसं आहे आणि अशा माणसाला जर हजार किंवा तुझ्या गरजू दे प्रतिध्वनीने त्या समुद्रात ढळमळू दे तारे, विराट वादळ हेल काहू दे पर्वत पाण्याचे, ढळू दे दिशा कोण सारे, असं कोलंबसाचं गर्भगीत ऐकवलं. जर त्याला गरजा जयजयकार ऐकवलं, योग्य वेळेला त्याच्या हृदयामध्ये तो कोलंबस, तो गरुड जर पेरला, ते जर सगळे क्रांतिकारक पेरले, मनगटामधली मन जर पेरली तर तो बदलेल की नाही? ते प्रसिद्ध भविष्यकार सुद्धा गप्प झाले. ते म्हणाले, होय, हे माझ्या लक्षातच नव्हतं आलं. उत्तम साहित्य, योग्य काव्य, चरित्र जर तरुण पिढीच्या मनात योग्य वेळेला यांचा प्रीती संगम भावना, नुसती वेदना असून चालत ते रडणारे अनेक आहेत, पण संवेदना तर पाहिजे, दुःख तर अनेक आहे.
आणि खरं म्हणजे म्हणतात की नदीचं काय मूळ आणि ऋषीचं कुळ विचारून कविता कशी सुचली हे पण विचारू नये. पण ते जर टोकाला जाऊन आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की एक कविता लिहिण्यासाठी, एक अजरामर कविता लिहिण्यासाठी कवी इतकं मोलमोस. इथे भोळ्या कळ्या नाही येतो आसवांचा वास, अशी अप्रतिम ओळ आरती प्रभूंनी लिहिली. इथे भोळ्या कळ्या नाही येतो आसवांचा वास. आरती प्रभू हवा कवी, एक जखमी पक्षी सो. आणि खूप मागे जरा लागले सगळेजण कशी ओळ सुचली हो, कळ्या म्हणजे फुलतात, मग भोळ्या कळ्यांना आसवांचा वास कसा येतो, कळ्या आणि अश्रू एकत्र कसे येतात, कसं सुचलं तुम्हाला ते सांगायला कारण नव्हते. पण एक हट्टी रसिक तिच्या मानवडीवर बसला की आरती प्रभूंना तुम्ही आज सांगितल्याशिवाय की तुम्हाला काही मी सोडणार नाही. आणि शेवटी आरती प्रभूने अगदी शांतपणे सांगितलं, माझ्या नवजात तान्ह्या मुलीचं प्रेत पाहून मला येऊ, मला तुम्ही सांगा आता तुम्ही चुकचूक केलं असं केलं. काही जण म्हणतील इतकं शुभ वातावरणात का, हे शुभ अशुभ म्हणून मी सांगत नाहीये. वेदना अनेकांच्या आयुष्यात, दुःख अनेकांच्या आयुष्यामध्ये घडतात, पण त्या वेदनेला संवेदनाचा स्पर्श झाला पाहिजे. आपली सगळी जी उरलेली काव्य आहेत, अगदी रामायणापासून महाभारत किंवा कुठलीही जगातली पहा, त्याच्या मुळाशी कुठेतरी करुणा आहे, त्याच्या मुळाशी एक वेदना आहे. मग ती प्रेमभंगाची असेल, ती वात्सल्यभंगाची असेल, ती कुठलीही असेल, त्याची यादी मी करत नाही. पण आदरणीय रसिक हो आणि कलावंत हो, त्या मुळाशी त्या वेदनेची ठळक आहे. आज मला असं वाटतं की ती जी निर्मितीक्षम वेदना आहे, ती वेदना आणि संवेदना याच्या मध्ये कुठेतरी एक रेनकोट घातलं, एक पापुद्रा घातलाय. कुणाला काही जाणवत नाही आणि कुणाला काही जाणवत नाही याचंही काही जाणवत नाही, असं एक विचित्र कोडगं चित्र माझ्यासारख्याला दिसतं. ते अत्यंत अस्वस्थ हो. म्हणून एखादा तरल रस्सीचा भेटला ना तर अमेरिकेत गेल्यावर मराठी माणूस भेटल्यावर तो आनंद होतो ना की तिथे मॉलमध्ये कोणतरी असं बोलतं एकमेकाशी, अरे किती वाजले काही कळत नाही, पटकन अनोखी मनुष्य पण येतो. म्हणजे तुम्ही मराठी कुठले, रत्नागिरीचे का पुण्याचे का कुठले, येतो माणूस, तो आनंद होतो. कारण अमेरिकेत पटकन आपल्याला कुठेतरी शिकागोला, न्यूयॉर्कला किंवा कॅलिफोर्नियाला एखादा मराठी माणूस दिसलाय, आनंद होतो. तसं मला हल्ली जीवनावर तुडुंब प्रेम करणारा एखादा रसिक दिसला की आनंद वाटतो की अरे याला धरून ठेवावं. इतकं ते दुर्मिळ झालं, प्रेम करणं दुर्मिळ झाले, मनापासून जीव लावणं दुर्मिळ झाले. उत्कट प्रेम 2.5 अक्षराचा मंत्र तो दुर्मिळ झाला. विचार करा की एखाद्या कवितेची फॅशन येते, की अंक्यावरची कविता त्याला खूप चलतीये. मूळ कविता कदाचित प्रामाणिकपणे लिहिल्या गेल्या असतील, पण अशा तऱ्हेच्या कवितांना बक्षिसं मिळतात, त्यामुळे नाव मिळतं. हे इतकं पसरलं जातं की आपोआप तशा तऱ्हेच्या कवितांचे साचे तयार होतात आणि मग कवी त्या बक्षिसावर डोळा ठेवून लिहायला बसतात. आणि म्हणून झेरॉक्सला कधी किंमत नसते निर्मितीच्या जगात. ओरिजिनल सृजन खरखुरच हवं, हे आपण लक्षात घेतलं. आणि म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही कुठल्याही प्रकारचं लेखन करत असाल, तुम्ही कथा लेखन करत असाल, प्रवास वर्णन किंवा कविता, ते तुमचा भाग आहे. परंतु तुम्ही आतमध्ये तुम्हाला ते जाणवतंय का, आतमध्ये हिंदीतला शब्द मी उचला घेऊन म्हणतो, ते महसूस होत आहे का, तुम्हाला त्याचा फील जाणवतंय का, असं मुळात जाणवू द्या. आणि तसं नसेल तर उपयोगी नाही. पुष्कळदा असं होतं की 1000 शब्द सुद्धा जे काही करू शकत नाही ते स्पर्श करू शकतो. आणि स्पर्शात शिरला की तो झंकारतो. त्याप्रमाणे साहित्य निर्माण व्हायला पण काळजात ते झंकार लागतात. आज मला असं वाटतं की व्यक्त करण्याची इतकी घाई आहे. मध्ये असं चर्चा होती की व्यक्त करायला व्यासपीठ नाही, व्यक्त करायला व्यासपीठ नाही, व्यक्त करायला, हे मी इतक्या वेळा ऐकलं गेले 10-12 वर्षापूर्वी. आता माझ्या मनात असं यायला लागले, अगदी वेगळं चित्र आहे, निराळच, की व्यक्त करायला मिळत नाही हा एक भाग आणि अति व्यक्त करण्याची घाई हा एक भयंकरच काय. म्हणजे व्यक्त करायला काही मिळत नाही एक वेळ परवडलं, पण तो अति व्यक्त ताबडतोब, म्हणजे कविता सुचायच्या आधी लिहून, खरंच अतिशोक्त वाटण सुचायच्या आधी ती लिहून होते. काय आपण लिहितोय माहिती नसतं, पटकन ती माध्यमात टाकली जाते. आणि ती 15 ओळीची कविता नीट वाचायला सुद्धा 1-1.5-2 मिनिटं तर लागतील. त्या 1.5-2 मिनिटांमध्ये कितीतरी त्याला लाईक्स येतात, एकदम 115 आणि 120. आणि घरातल्या घरात तो कवी असा चौड्यावर चालायला लागतो, असा
मी झालो की महाकवी. मला वाटतं की आपण महान झालो या आभासाचा भोवरा या चांगल्या लेखक कवींना नको त्या मार्गाला आणि पटत नाही. आज मी हे मुद्दामून विधान करतो सगळ्या माझ्या आवडत्या रसिकांपुढे. बऱ्याच दिवसात मनाला बोलायला मिळाले नाहीये आणि म्हणून मी सांगेन की संपादनाशिवाय जे साहित्य येतं आणि त्याला मान्यता मिळण्याची घाई आहे ती एखादं पुस्तक होईल, बक्षिसं तुम्हाला मिळतील, हे सगळं आहे. परंतु संपादकच नाही, तो श्रीपू भागवतांसारखा संपादक माझी कविता नाकारायचा तरी पण मला आनंद काय व्हायचा, श्रीपूंनी नाकार. कारण श्रीपू भागवत ती कविता मला परत पाठवताना 1.5 पान पत्र लिहायचे, याच्यात काय काय कमी. मी मोठमोठ्या वृत्तपत्रामध्ये लेखन केलं. आज काही माझा आत्मचरित्र सांगण्याची काही गोष्ट नव्हे, पण मला उल्लेख करायचा आहे. गोविंदराव तळवलकर असतील, अरुण टिकेकर असतील, वसुंधराव पेंडसे नाईक असतील, विद्याधर गोखले असतील, अशा मंडळींबरोबर मी लेखन केलं. आणि माझं वय किती होतं, 22-25, म्हणजे तरुणपणात पण मी तरुणच होतो ना. आजचे तरुण काही 40 वर्षाचे असतात असं नाही, ते पण 20 ते 40 मध्ये असतात. मी पण तेवढाच होतो. परंतु ते सगळं संपादन केलं जायचं. यशवंत देवांसारखे थोर संगीतकार त्यांनी माझी पहिली कीर्तन तपासली गाणी आणि 8 दिवसांनी मी गेलो की देवसाहेब मी तुम्हाला गाणी दिली होती, आवडली का? त्यांनी माझ्या समोर माझं बाळ टाकलं. मी म्हणले माझी नाहीये, मी निळ्या अक्षरात दिली होती, ही तांबड्या अक्षरात काय? यशवंत देव म्हणाले म्हणूनच ती तुझी. आणि मग त्यांनी मला सांगितलं लघुगुरुक्रम कसा, यतिभंग कसा, हे सांगितलं. माझ्या पहिल्या कविता संग्रहाला पाढावकरांनी प्रस्तावना लिहिली तर 3 महिने त्यांनी तो संग्रह ठेवून घेतला. रोज बोलावलं, मोठ्याने मला कविता म्हणायला लावली. म्हटलं मोठ्याने का म्हणायची? तर पाढावकर मला म्हणाले कानाला डोळा फुटला पाहिजे, म्हणजे कवितेकडे काना डोळा होत. हे मी या संमेलनात का सांगतो अध्यक्ष मनोगतात, मला वाटतं की असं कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीकडनं ऐकावं, जाणून घ्यावं, त्यांनी काही आपल्यामध्ये काही त्रुटी काढल्या तर मानाव्यात, ही पण वृत्ती पाहिजे की नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की कार्यशाळा नुसत्या कविता कशा लिहाव्यात, कथा कशा लिहाव्यात याचीच नसावी, तर चांगली कविता समजून कशी घ्यावी, चांगलं साहित्य वाचायचं कसं. आज प्रत्येक घरामध्ये एका वाचन शाळेची गरज आहे. नुसती पुस्तकांची गावं एका ठिकाणी होतात, तिथे लोक जातात, हे एक कौतुक झालं. पण प्रत्येक घरात अशी पुस्तकं जर आली आणि ती कशी वाचायची जर पालकांनी मुलाला शिकवलं तर मी तुम्हाला सांगतो की पुढचे अनेक प्रश्न सुटतील आणि काही प्रश्न तर निर्माणच होणार नाहीत. इतकी ताकद साहित्यात आजही कर्जा घेणारी बरीच मंडळी आहेत, पण ती अशी सगळ्या या जत्रेमध्ये हरवून जातात असं मला वाटतं. आणि म्हणून केवळ प्रसिद्धीची घाई जी आहे ती घाई ही आपल्याला उलट प्रसिद्ध होऊ देत नाही. हे जे कळलं त्या वाक्याचं इंगित, ती प्रसिद्ध होण्याची घाई यामुळेच ती मिळत नाही. कारण मी स्वतः असं अनुभवलेलं आहे. मी स्वतः आपल्याला सांगतोय की सगळ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात मॅनेज करता येतील, कीर्ती नाव गाव सगळं करता येईल, पण तुम्हाला रसिकाची टाळी मॅनेज नाही करता येत, तुम्हाला खोटी टाळी मिळवता येत नाही. जेव्हा एखादा वाचक तुमचं पुस्तक वाचतो आणि पत्र लिहितो आणि पोस्टात टाकतो, ते तुम्हाला मॅनेज करता येत नाही, ते तुम्हाला आखीव करता येत नाही, ते तुम्हाला विकत घेता येत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या 3 सांजेच्या कातर वेळेला डोळ्यातले अश्रू आपल्याला ग्लिसरीनने आणता येत नाही, त्याप्रमाणे रसिकाने दिलेली दाद आणि कलेचा जो कैफ आहे आनंदाचा, तो आपल्याला हा आपोआप नाही मिळत. म्हणून मी विनंती करेन, आज तो रियाज कुठेतरी कमी होतोय. कविवर केशवसुताची ओळ मला या ठिकाणी उद्धृत करावीशी वाटते. केशवसुतांनी असं म्हटलं होतं की नांगरल्या भुई बरी असे कितीतरी शेतकरी. हे शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना उद्देशून नाही, श्वास जे आहे जन्मल्यानंतरचा पहिला श्वास आणि शेवटचा श्वास, ही जी जमीन आयुष्याची कलावंताला मिळाली ती नांगरावी लागते. पण कसे आहेत जगणारे माणूस नावाचे शेतकरी, जीवनाची भूमी ज्यांना मिळाले ते शेतकरी कसे आहेत? ते केशवसुतांनी आपल्याला सांगितलंय, नांगरल्या विना भुई बळी असे कितीतरी शेतकरी, पण सनदी राजपत्नी नशीबवान प्राप्त असलेला कोण आहे? पण सनदी तेथे कोण वदा. आणि त्यांनी तेव्हा म्हटलं होतं, हजारातून एखादा जागा असतो, अवेअरनेस, सभान, ते जागे पण एखाद्याला असतं. तेव्हा त्यांनी हजारात म्हटलं होतं, लोकसंख्या कमी होती, आता लक्षावधीतून एखादा असं म्हणायला पाहिजे. आणि मग तो एखादा आहे ना, तोच पुढे जातो आणि मग ते म्हणतात
तरी न तेथुनी वनमाला आणायाला आटप तुम्हाला. मात्र गाता हा मंत्र चला काय, झपूर जा गडे झपूर जा, झपूर जा गडे झपूर जा. मित्रांनो, ही झपूर जा लागणं आणि त्याची व्यवस्था करणं हे सदानंद संमेलनासाठी जी मंडळ आहेत किंवा जे संमेलन आहेत ते काम करत असतात, ते देत असतात आपल्याला. पुढे जाताना मी म्हणेन की ही सगळी तंद्रा लागत नाही किंवा तो आनंद घेता येत नाही, याचं नेमकं कारण काय? तर अनेक त्यांची कारण आहेत आणि अनेक ठिकाणी संमेलनाची मंडळी बोलत असतात. पण मी माझ्या वेगळ्या पद्धतीने मला तो मुद्दा मांडायचा आहे की भावनांचं जे सिमेंटीकरण चाललंय याचं कारण मातृभाषेला आपण अत्यंत व्यवस्थित सालंकृत करून निरोप देतो. की तो मातृभाषेला जो निरोप देतोय आणि ओवाळून की बाहेर जा, हे जे होत आहे, विचार करा, एक मराठी शाळा बंद पडणं, शाळा बंद पडणं आणि त्याचे 25 शिक्षक त्यांना रोजंदारी जाणं हा नसतो प्रश्न. शाळा बंद पडणं इतकीच ती समस्या नसते. विचार करा, एवढं मोठं शरीर आहे आणि एवढा मोठा हात चांगले, पाय चांगले, नाक चांगले, डोळे चांगले, फक्त चिमुकलं हृदय मात्र बंद पडलं. मला तुम्ही सांगा, हे फक्त चिमुकलं हृदय बंद पडणं असं तेवढं आहे का? नाही ना. ते स्थान आहे, ते स्थान आहे मातृभाषेचं. केवळ मराठीचं नव्हे, मातृभाषेचं. आपण महाराष्ट्रात म्हणून मातृभाषेचं विचार करा तुम्ही, ही सगळी रसशक्ती असते. मी जेव्हा अश्वत्थ असं जेव्हा एखाद्या पिंपळ वृक्षाला म्हणतो तेव्हा त्याच्या मागे अनेक प्रकारचे इतिहास, पुराण, मिथक ह्या सगळ्या गोष्टी येतात. अश्वत्थ म्हटल्यानंतर येतात, औदुंबर म्हटल्यानंतर केवळ औदुंबराचं झाड येत नाही, तर त्याच्या मागे कितीतरी तपस्वी जणांची एक परंपरा येते. आणि म्हणून मला असं वाटतं की ही जी लहान मुलं आहेत की जी रेन रेन गो अवे म्हणतात, त्यांना महाराष्ट्रामध्ये पाऊस हवा आहे, तिथे कदाचित तो नको आहे हे माहिती नसतं. पण जिभेवर चुकीचं चढवलं जातं आणि जिभेवर चुकीचं चढवता चढवता ते मनावरही चढतं आणि आपोआपच विकृतीची प्रकृती होते आणि तीच प्रकृती म्हणून पुढे जाते. हे मला दुःखदायक वाटतं. विकृतीच प्रकृती हे न येणं म्हणजे चांगलं, कसं तरी वागणं म्हणजे चांगलं, कर्कश वागणं, कसं तरी नाचणं, कसं तरी बोलणं म्हणजेच आनंद, हे जे प्रस्थापित केलं जात आहे पुन्हा पुन्हा सांगून, आणि त्यामुळे आपली मेहनत वाढवायला लागली आहे. आपल्या तुम्हाला, मला, शिक्षकांना, युवकांना प्रचंड मेहनत वाढवावी लागणार आहे पुढच्या काळात. मी एकच सांगतोय की पासबुक फुगण्यासाठी आपण काळजी घेतो, दागदागिने आणखी घडवतो, जमिनी घेतो पुढच्या पिढीसाठी. पुढच्या पिढीसाठी जमिनी घेणं, दागिने ठेवणं, पैसे ठेवणं हे ठेवणं नाहीये. पुढच्या पिढीसाठी संवेदनांचा उत्कटपणे आनंद घेता येतो का ही शक्ती ठेवणं हे पासबुक आहे. पण आज ते नाही मित्रांनो, खरंच आज ते नाही, कमी होत आहे. आज तुमच्या माझ्या आई वडिलांनी ते ठेवलं म्हणून इकडे कविश्रेष्ठ सुधावसूंनी ही अशी छान सुसंस्कृत काव्य साहित्य पेरलेली अशी पुढची पिढी गेली. म्हणून संमेलन आणि म्हणून सगळी मंडळी आहेत ना. पाय दुखतोय, दुखावलंय, तरी पण 80-85 वर्षाची ही मंडळी वयाचं कॅलेंडर धरून काय येतात याच्या मागे केवळ आजचं कॅलेंडर नाहीये, त्याच्या मागे हजारो कविता, लेखन, श्लोक, पुराण कथा यांनी त्यांना जगण्याचा जो आनंद दिलाय त्याबद्दलची कृतज्ञता आहे. ते विचार करतात, उद्या तुला तर बघून घेऊ, काय व्हायचं तर होऊ नाही, पाय मुरगळला तर चेपू, आज तर मला जायचंय, काहीतरी छान घडलंय, मी नसेल तर. मला तुम्ही सांगा, आज या संमेलनामध्ये ठीक आहे आजचे नियम वगैरे म्हणून आपण सोडून द्या, पण इथल्या 50शीच्या व्यक्तीला आपला 17 वर्षाचा मुलगा सांगलीहून इथे आणावासा वाटला असेल तर आलाच का होतो? खरं येऊ शकतो का ते? अनोळखी लोक, 4 लोक, 15 लोक आणता येतील, पण आपल्या घरात 18 वर्षाची मुलगी कार्यक्रमाला नेता येत नाही. याचं कारण काय? घरातल्या घरात आपल्याला आपले पराभव दिसत आहेत. एक थोर कवी असं म्हणाले होते की, थोर कवी म्हणाले की माझा पराभव हा आहे की माझ्या नातवाला माहितीच नाही की आजोबा कवी आहे. मला असं वाटतं की हा जो आहे त्याच्यामधला भाग आहे, हे नातवाला एका कवीपुरता म्हणत नाही. आपण जी नातवंड आहोत त्यांना तर माहिती नसतील बोरकर, कुसुमाग्रज, नारायण सुर्वे, केशव मेश्राम त्यांना माहिती नसतील, त्यांना मग माहिती नसली इंदिरा संत, तर मला असं वाटतं नुसतं आडनाव दवणे असतं म्हणजे मराठीत आहे. मराठी जगणं रक्तात ते असतं. आणि हे मी अभिमानापुरता म्हणत नाही बरं. अभिमान, दुकानाच्या पाट्या
इतकं सवय त्याच्यामुळे मिळणारी मतं इतका चिल्लरपणा माझ्या बोलण्यात नाहीये. मला म्हणायचंय की तुम्ही रक्ताचा लाल रंग काढून घेताय तसाच मराठीला निरोप देताना पुढे होणार आहे. आणि मला वाटतं वेगळं क्रांतिकारक कार्य तुम्हाला मला करायचंय. म्हणून पुढच्या काळात तुम्ही जे आशीर्वाद मला दिले तर संतांनी जो वसंत फुलवला, नवीन पिढी फुलवण्यासाठी ज्या अनेक प्रयोग माझ्यासारख्या किंवा तुमच्यासारख्या शिक्षकांनी केले ते साहित्यातून आणण्याचा प्रयत्न करणार आहे. याचं कारण असं की ते अजरामर आहे. धनुवादे गुण ही ओळ जुनी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. संत तुकारामांच्या अभंग जुन्या होऊ शकत नाही. जुनं आणि नवीन हे माझ्यासारख्या कवितेच्या लेखनाला असतं, ते सावता मळाच्या विठ्ठल माझा मळा याला नसतं, कानोपात्रीच्या अभंगाला नसतं. तरीला पंढरीचा चोर गळा बांधून या चोर जनाबाईच्या अभंगाला जुनं नवे पण नसतं. याचं कारण काळामध्ये असून धिक्काराती पलीकडचं लिहिलं पण तसे जगले. हे तसं जगणं ते जे आहे ते तुम्हाला मला आमच्या या पंडोबांनी खापर पंडोबांनी संतांच्या रूपात जे दिलं ते आपण पुढल्या पिढीला द्यायचं नाही तर काय द्यायचं? नुसतं भांडी ठेवायची, नुसत्या इमारती ठेवायच्या. तुम्ही किती इमारत उत्तम माना पण आतमध्ये जर जीवनाचा आनंद घेणारा रस्ती नसेल तर बाहेरून दिसणारा ती इमारत पण आतून त्याचं ते थडगं असतंय. छान चकाचक इमारत आहे, वर घराचं नाव शांती सदन आणि आतमध्ये फक्त भांडणच चालते. स्त्री पुरुष कुकर मध्ये धान्य शिजवतच नाही, फक्त भांडण शिजवत. बस एवढं मोठं शेत ते वापरलं जातच नाही. बांधावरच्या भांडणं एवढ्या जागेसाठी भांडणं चाललंय आणि कुऱ्हाडी उडवले जात आहेत. उपयोग काय ते शांती सदनच्या नावाचा? ते प्रतिकात्मक बोलतोय. मित्रांनो, ती जर आपली शांती तर सुकून ते समाधान जर नसेल तर काय? साहित्याने ते समाधान देण्याचं काम केलं. मी नेहमी सांगतो जिथे जातो तेव्हा उजव्या हातामध्ये पिठलं भाकरीचा घास पण डाव्या हातामध्ये कुसुमाग्रजाची कविता. कधी माझी जन्मठेप, कधी बोरकरांची एखादी अशी कविता की जी ज्या कवितेने आयुष्य असं दरवून जायचं. घन वरसे रे, घन वरसे रे, वरसे जलसर आले सरसर मल्हाराचे स्वरसे रे, भरून आले नदी नदनाले, जरठ तरुही झाले रसाले, जणू मोराचे परसे रे, घन वरसे रे, घन वरसे रे. बोरकर असे गाजगाज कविता म्हणताना मी ऐकलं शाळेच्या वयात. मग त्यांची गिटार ऐकली, मग त्यांचं दूधसागर वाचलं, मग त्यांचं चांदणवेल वाचलं. उजव्या हातात पिठलं भाकरी, डाव्या हातात बोरकर. ते माझ्या हातात उजव्या हातातल्या भाकरीने माझं पालन केलं, डाव्या हातातल्या कवितेने माझं पोषण केलं. मी नाही म्हणत माझी पिढी, हे केवळ या अध्यक्ष व्यक्तीबद्दल नाही म्हणत आहे. तुम्हाला मला ते दिलं आणि त्यामुळे जिन्हा जागा नसताना उद्गार चिन्हासारखे श्रोते उभे आहेत, खाली उभे आहेत, पलीकडे उभे आहेत. तुम्ही पण उत्कटपणे ऐकतात. हे माझं काही कौतुक नाहीये, तुमच्या लक्षात सगळ्यांचे येते की भारावण. आज साहित्य पु ल देशपांडेंकडे बघणं म्हणजे काय 5.5-6 फूट उंचीच्या माणसाकडे बघणं. पुन्हा पाहणं म्हणजे अपूर्व पुन्हा जगणं, बटाट्याची झाड पुन्हा बघणं, ती फुलराणी पुन्हा ऐकणं, पुन्हा बघणं. हे जे बघितल्यावर साहित्यिकाला जे व्हायचं त्यात होतं की नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे वाचनालय पुस्तकांसाठी केलेला खर्च ही आयुष्याची जमा आहे. हे कुठे ना कुठेतरी अशा संमेलनातून रसिकांतून प्रस्थापित झालं तर काहीतरी वेगळं होईल. हल्ली समारोपाला मी जाताना म्हणेन की आज आत्मबळ निर्माण करण्याचं साहित्य आहे. दिलेल्या वेळ माझा संपूर्ण 2-3 मिनिटं झाली, 7-8 मिनिटं घेईन. पण मित्रांनो, आत्मबळ निर्माण करणारं साहित्य असं मी नुसतं म्हटलं आणि चुकीच्या पद्धतीने कोणी ऐकलं तर सगळेजण म्हणतील की न समजून घेता की यांना काय फक्त गुढी पाहिजे का, सकारात्मक पाहिजे का? अरे तरच आनंद द्या. चैतन्याच्या सुमनावरचे दवचुंबन घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे. बालकवीच्या कवितेतून कुठलाही बोध होत नाही, आनंद तर निर्माण मिळतो. तो निर्माण आनंद तर दिला पाहिजे साहित्याने. आज मला असं वाटतं की एकंदर भयग्रस्ततेचं मार्केटिंग आहे, भांडणांचं मार्केटिंग आहे. मालिकांच्या मध्ये जर द्वेष नसेल, सासू-सासऱ्याची भांडणं नसतील, जावा-जावांच्या मध्ये कपटकारस्थान नसेल, 2 भावांच्या मध्ये संशय नसतील तर त्या मालिका चालत नाही. तिथे टीआरपी वाढणं हे महत्वाचं वाटतं. याचं कारण अश्रू जितके घरात पडतील, अश्रुपात होतील तितके टीआरपी वाढतील. या सगळ्याला प्रतिष्ठा आहे. कळत नाही सारखी माणसं आली किती, मेली किती, गेली किती, अमुक किती, सारखी भीती. भयग्रस्त समय असेल तर राज्य करणं खूप सोपं आहे की भीती
भीतीच्या छायेत ठेवायचं सारखं, म्हणजे तुम्हाला तुमचा विचारच करू द्यायचा नाही. अशा वेळेला उठा उठा बांधा कमरा, मारा किंवा लढत मरा, सत्वाचा उदय वस्तू करा, असं केशवसुतांचे बोल आठवायला नकोत का? तो सत्वाचा उदय, तो सात्विकतेचं बळ पुन्हा सांगायला नको का? वास्तवता मांडणं याचा अर्थ केवळ विकृतीचं उदात्तीकरण करणं नाहीये. वास्तवता मांडताना त्या विकृती अशा रीतीने मांडा की त्याच्यातून आपण प्रकृतीकडे आणि नंतर संस्कृतीकडे निघायला पाहिजे. पण ते सांगण्याचं बळ पाहिजे ना. ते सांगण्याचं बळ नसेल तर काय होईल? आणि मग काय करतात की 50 मूर्ख माणसं एकत्र येऊन आम्ही छान आहे असंच जणू काही प्रस्ताव सादर करतात. त्याप्रमाणे अशा प्रकारच्या लेखकांचे गट होतात, जातीपातीचे, धर्माचे, त्या प्रकारच्या नियोजित अशा कारस्थानांचे असे गट तर होताना मी पाहिले. आणि मग तसे तसे होत जातात आणि मग त्या गटात जाण्याचा आपण प्रयत्न करायचा की कुठल्या गटात मला सुरक्षित वाटतंय, काय केलं म्हणजे आहे. अरे पण तसा नकारात्मक मुद्दा म्हणून लिहिताना तू काय गमावतोयस? तुझी उद्या ठळक बातमी यावी म्हणून स्वतःच्या सदऱ्याला काही तू काळीपेटी लावणारच का? नाही. मग आपण समाजाला काय देतोय कळलं पाहिजे. आणि त्यामुळे बाहेरची सेन्सॉरशिप जर वाईट असली, बाहेरचं कोणीतरी अशा प्रकारे जर आपल्याला कोणी सांगत असेल लिहू नका याचा मी निषेधच करीन, पण स्वतःची आखी एक सरसर विवेक बुद्धीची सेन्सॉरशिप आहे की नाही. लेखणीतून लिहिताना उच्चारताना मी काय लिहितोय. जेव्हा एका मुखाध्यापिका बाईंनी मला एक कॉम्प्लिमेंट दिली, एक अतिशय कौतुकाची दाद दिली. ते म्हणाले की प्रवीण दावणे, तुमचं कुठलंही पुस्तक कुठल्याही विद्यार्थ्याला पारितोषिक देताना आम्हाला भीती वाटत नाही. हे जर कुठलंही पान उघडा निर्मळच असणाऱ्याची खात्री. त्याचा इतका मोठा पुरस्कार कुठला आहे? कुठला आहे? कुठलाही पान उघडा. आणि आज मला वाटतं की ते जे मी लिहित गेलो त्यांनी मला इथे आणून सोडलं ना. का मी यांना फोन केले का काम करा, अरे बघा यावेळेस बघा माझी पण 110 पुस्तकं झाली, जरा जोशीला बघा ना मला, असं काही बोललो नाही. आपोआप तुम्ही जर स्वतःच्या साधनेने करत जर गेलात आपोआप लक्ष जातं. त्यामुळे तुमचा स्वतःचा मन गट जर असेल तर स्वाभाविकच तुमचं लक्ष वेधलं जातं. रसिकांची आणि साहित्यिकांची ती पण एक वेगळ्या प्रकारची साधन आहे. आणि म्हणूनच माणूसपणाची प्रतिष्ठा करणार सकारात्मक आजच्या काळात तर फार आवश्यक. मित्रांनो, केवळ सीमांची सुरक्षितता नसते, सीमांची सुरक्षा जे सैनिक करतायत तेवढीच नसते. आपण ती काळजी घेतो, ते सैनिक लढतायत, आता थंडीत बर्फात इतके बुडून मरतायत ते, परंतु ते सैनिक जे देश अखंड ठेवण्यासाठी प्रयत्न करतायत, मग सीमेच्या अलीकडचे लेखक नावाचे सैनिक काय करतायत? कवी, कलावंत, शिक्षक, पालक, राज्यकर्ते काय करतायत? ते तिकडे सीमेचं रक्षण करून देश अखंड करणार आणि अखंड ठेवलेला देश आतून तुम्ही खंडित करणार. काय करतोय आपण? त्या सैनिकांचा केवढा अपमान आहे. मी पोटातून विचारतो मनापासून की तिथे तडपडतायत, नुसतं त्याची शवपेटिका येणं, बंदुका उलट्या करणं आणि सलामी करणं एवढंच आपण करणार का? ते तिथे काम करतात, देश अखंड ठेवतायत. मग आपला समाज अखंड ठेवण्याचं काम लेखक, कवी, शिक्षक, पालक, राज्यकर्त्यांनी करायला नको का? अहो, एकेकाळी जेवताना डबा खाताना कधी विचार मनात येत नसे, कुणाचा डबा खातात सगळे मिळून खात असतो गोपाळ कार्यासारखं. आज मुलं म्हणतात तू अमुक अमुक, मी अमुक अमुक, तू अमुक अमुक, तू अमुक अमुक. मला वाईट वाटतं. म्हणजे मुळात हे विश्वाची माझी घरं हे ज्ञानोबारायांनी सांगितलं. विश्वाचे अर्थ माझ्यामध्ये प्रगट झाले हे त्या संतांनी आपल्याला सांगितलं. त्या पृथ्वीचा आकार केवढा, ज्याचा त्याचा डोक्या एवढा, हे ज्या महाकवींनी सांगितलं. हे विश्वाचे अंगण आम्हा दिले आहे अंगण, उणे करूया आपण दोघे जण रे, हे कवींनी सांगितलं. या सगळ्या कवींनी, साहित्यिकांनी कवीश्रेष्ठ सुधावसूंची जी प्रार्थना म्हटली ती पुन्हा काव्य म्हणून बघा. एक वैश्विकतेचा संदेश त्याच्यामध्ये आहे, म्हणून ती टिकली, म्हणून ती उरली. मग साहित्याने माणूसपणाच्या, जातीभेदाच्या, लिंगभेदाच्या या रेषा तोडून त्याला विश्वमानव करण्याचा प्रयत्न करायचा. ते सोडून पुन्हा जर त्याला रंगांची टिळे लावण्याचं काम केलं तर तुम्ही खुर्च्या जिंकाल, पण तुम्ही पुन्हा एक नवीन अशांती निर्माण करणारेच व्हाल. काय करायचं? हा इतका उत्तम ध्वनिक्षेपक, उत्तम मायक्रोफोन, माझा हा आवाज मोठा तुम्ही ऐकणार आहे, हा कुठपर्यंत पोहोचणार आहे? हा
ऐकपर्यंत पोहोचेल, खाली पोहोचेल. त्या आदरणीय पत्रकार मित्रामुळे कदाचित 4 वाचक उद्या वाचतील, तितका तो पोहोचेल. पण माझी पोहोचच तेवढी आहे, माझ्यात नाही तेवढी पोहोच. पण तुम्ही इथल्या निरांजनीची पंडित देवर ठेवून जर त्याचा पुढे परिचार केला तर सात्विकतेचा एक पोहोच व्हायची शक्ती आहे, नक्कीच आहे. म्हणून मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जे काम करता ते कमी नाही देखायचं. मी काय करणार, माझा काय बाबा, माझ्यात काही नाही. विनम्रता वेगळी, न्यूनगंड वेगळा, स्वाभिमान वेगळा, अहंकार वेगळा, तो नसावाच. पण आत्मशक्ती पाहिजे की नाही. पत्रकारांनी विचार केला की लेखणी दिली मला हातामध्ये, त्या लेखणीतून मी लोकांना आधार देण्याचंच काम करणार आणि अशा प्रकारचं व्यक्त करीन की विचार देईन आणि काहीतरी निराळं निर्माण होईल. कवींनी, लेखकांनी वेदना मांडताना सुद्धा असं नको वाटायला की एक आत्महत्याग्रस्ताची कविता लिहिली आहे, किती वाचली की मग मी नवीन झाड शोधतो की जाऊन मारायला, असं नको वाटायला. मला जगावंसं वाटलं पाहिजे त्या आत्महत्येतून. का निघून गेला हा, मी जगलो असतो, ही कुठेतरी प्रेरणा दिली पाहिजे. मी असंच लिहा असं सांगत नाही, संकुलित अर्थ काढू नका, परंतु तेच साहित्य टिकतं. तुम्ही अभ्यास करा, विचार करा, तेच साहित्य टिकतं की जे जगण्याचं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारचं बळ. आज चिन्हांनी जगण्याचं काळ. आज मला इतकं बरं वाटलं, मला वाटतं 2-2.5 वर्षांनी मी इतक्या गच्च भरलेल्या सभागृहात बोलत असेल. गेले 4-5 दिवस तर मी कार्यक्रम नाही म्हणण्याचा धडा घाला. म्हणजे आधी म्हणतात सर आता भाषा पत्रवडा आहे, तुम्ही याल का आमच्याशी बोलायला मुलाशी. म्हटलं येईन की, नक्की येईन मी. सर मग आपण ऑनलाईन भेटूया केव्हा. म्हटलं म्हणजे काय. म्हटलं 10 मुलं समोर असतील तरी चालतील, तर मी डोकी बोलण्यापेक्षा मन बोलणार. 10 असतील तरी चालतील, मग तुम्ही काहीतरी लावाणी तर मुलांना बोला ना. ठीक आहे, व्याधीची काळजी घ्या, तो होऊ दे म्हणून काळजी घ्या. सारखं काय काचेवर बोलायचं आणि त्याला सांगायचं खिडक्या उघडा, चेहरा दिसतो. तुम्ही काय करताय, कंटाळा आला माझा. तुम्ही असे बोलणार म्हणून मला किती आनंद होतोय. 2-2.5 वर्षांनी इतकी गच्च भरलेली सभागृह, भिंतीनं तुला मागे सर मागे सर म्हणणारी गर्दी तुम्ही निर्माण केली. आणि हसताय, विनोद झाला की छान हसताय, उत्कट वाक्य गेली वाह येते. काही जण वा म्हणताना थांबताय का, वा म्हणताना पटकन वाक्याचा उत्तरार्थ मध्ये जातोय की काय म्हणून तुम्ही थांबताय हे मला कळतंय. कितीतरी टाळ्या वाजवायच्या वाटतंय, पण मनगटात बांधून ठेवल्या. सगळ्याच जर टाळ्या सुटल्या तर पुढचा परिचय हरवेल की काय, असं जे तुम्हाला वाटतंय ते सगळ्यांचं एक गर्भाशयासारखं सृजनशील वातावरण निर्माण होतंय. त्यांनी मी किती फुलून गेलं. त्याचा हसला का हसणारा समाज आहे, रडला की रडणारा आहे. श्यामजी पाहताना डोळे भरून यायचे. चित्रपट जेव्हा आचार्यांनी निर्माण केलेला पाहिला तेव्हा मित्राच्या खांद्यावर डोकं ठेवून आम्ही रडलोय आई असं म्हणत. जेव्हा तो छोटा श्याम धावत गेला स्वप्नातून, आईच्या मरणाच्या स्वप्नातून, मला माझीच आई वागल्यासारखं वाटलं. आणि आईला मी त्रास द्यायचो ना, आता देणार नाही याच्या पुढे. आणि आईचे पाय धरले घरी आल्यावर ही ताकद होती चित्रपटांची आणि साहित्याची. आज किती दुःख झालं की फक्त एक क्रायली, किती मोठा विनोद झाला की गप्पपणे फक्त स्माइली. मोठा विनोद मग ती हलणारी स्माइली. शांतपणे, अभिनंदन शांतपणे, श्रद्धांजली शांतपणे. अगं आज गोडा शिरा कर बरं का, हे एकीकडे दुसरीकडे श्रद्धांजली. व्यवहारासाठी चिन्हाने बोलताना आपल्या जगण्याचे आशयच संकुचित होत आहेत. हे चिन्ह मात्र वाईट, हे चिन्ह मला वाईट वाटतं. काचेवरची चिन्ह आहे ती सोय आहे, एक सोय आहे. पण सोयीला आपण काय समजतोय काय. आज 7-8 दिवस 7-8 पत्र मी याला काय बोलत ना छोट्या विश्वंभरला म्हणजे याच्याकडे गेलो तो 8-10 पत्र माझ्या बॅगेत होती. त्याला म्हणजे जरा पोस्टात टाक. काल रिक्षावाला मला म्हणाला रिक्षा चालक, म्हटलं मला पोस्टाची पेटी छान सापडत नाही. तो म्हणाला खत आम्ही लिखतेही नाही. मला सांगायचं की पत्र संस्कृती जी आपली आहे, जुनी पत्र पुन्हा पुन्हा वाचत असतो कोणीतरी. दिवे सगळे मिजल्यावर जळत असतो. पत्रांतून आपण किती मनापासून व्यक्त व्हायचो, हो की नाही. तुम्ही तुमच्या प्रेयसीला फक्त जर फुलाचा एक गुच्छ टाकला तर तिला ते बरं वाटेल. त्यापेक्षा सुद्धा भेटल्यानंतर एक मोगऱ्याची कळी दिली ना तर तिला वसंत भेटल्याचा आनंद होईल. प्रत्यक्ष त्या प्रत्यक्ष भेटी स्पर्श संवेदना आहे, आनंद आहे. आज काय झालंय, सगळं
बस एका घरात 2 खोल्यामध्ये पण नवरा बायको चिन्हांनी बोलताय, चिन्हांनी, लग्न चिन्हांनी होत आहेत, हार चिन्हांनी होत आहेत, पुढे काय काय चिन्हांनी होत असेल हे मला माहिती आहे. परंतु हे जे चित्र आज आपण पाहतोय त्याच्यातून सगळा कस रस केवळ कलावंताकडून नाही, आपल्या घरामध्ये कुठलाही व्यवसाय करणारा मुलगा मुलगी असो, कुठलाही, सगळे व्यवसाय श्रेष्ठच आहे. शेतकरी सैनिक, शेतकरी असो, कवी, लेखक, इंजिनियर असो, कुणी असो, पण तो जर असा संकुचित, अरसिक, शुष्क झाला तर कोट्यावधी डॉलरचं पॅकेज मध्ये उपयोग काय आहे? मनुष्य पैशाने श्रीमंत होतो हे सोडूनच द्या. पैसा हे केवळ माध्यम आहे श्रीमंतीची श्री आणि ऐश्वर्याचा ईश्वर शोधण्यासाठी. हे केवळ माध्यम. त्यासाठी संत वसंत, त्यासाठी वाचन. आज माझं भाग्य आहे की माझा एक संकल्प होता की संत वसंत हे पुस्तक लिहावं. 35 संतांच्या कवितांचं रसनिरूपण मी केलं आणि 26 जानेवारी तो ग्रंथ येणार होता. छापील तारीख पण ती आहे. पण मी विनंती केली इथल्या संयोजकांना आणि मी म्हटलं की इथे गेलं तर चालेल का? काल आमच्या प्रकाशकांनी मला ते दिलं आणि नवीन पिढी घडवताना आणि संत वसंत 2 पुस्तकं मुद्दाम तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो. याचं कारण एकच आहे की कुठेतरी ते निरूपण तुमच्या मनात झिरपावं आणि पुढे ते जावं. म्हणून केवळ चिन्ह, केवळ स्माइली राहिली, केवळ बोटातून मजकूर वर किंवा खाली सरकवणं ही सोयीपुरता ठीक आहे. आता तुम्ही बातम्या तशा पाठवा, आता पण तुम्ही घरातल्या कळवा की 8 वाजेपर्यंत येतो, खिचडी केली चालेल, विशेष जेवण नाही, लिहा तुम्ही. परंतु तुम्ही फक्त काचेवर खिचडीचा आनंद घेऊ नका, पोळी भाजीचा घेऊ नका, संक्रांतीचे तिळगुळ प्रत्यक्ष द्या, लाडवाची चित्र खाऊन ती चित्र खाऊ नका. मला वाटतं प्रत्यक्ष एक तरी द्या. आज या निमित्तानं, या सदानंद साहित्य संमेलनाच्या निमित्तानं अध्यक्ष पदाचा इतका मोठा अशा तऱ्हेचा बहुमान देऊन हा साहित्याचा तिळगुळ वाटण्यासाठी, त्याचा स्नेह, माणूस जोडण्याचं साहित्याचं सामर्थ्य व्यक्त करण्यासाठी या सगळ्या संयोजकांनी एकमताने मला निवडलं. मला खूप बरं वाटलं. कुठे निवडणुका नाही आहे ते आवडणूक आहे. त्यामुळे इतक्या प्रेमाने आलात तुम्ही सगळेजण. पुन्हा पुन्हा भेटत राहू. मी म्हटलं तुला या सगळ्या आमच्या मित्रांना, अहो वर्षातून एकदाच कशाला, संमेलना व्यतिरिक्त पण मध्ये तुम्ही एकत्र बोलवा, एकत्र या, 25-30 कवींची मैफल होऊ द्या. दिवसभर आम्ही आमची झुणका भाकरी आणू, झाडाखाली बसू, कविता वाचू, दुसऱ्याचे ऐकू, शेवटी आनंद द्यावा आणि आनंद घ्यावा. हे कुठेतरी एक निर्मळ नातं आपण जपूया. पुढच्या पिढीला आपण कपडे, वस्तू आणि जमिनी आणि लौकिक देण्यापेक्षा मातृभाषेचे निरांजन देऊ. आणि मग बघा, ज्या भाषेत आपण जन्माला आलो, ज्या देशाने, ज्या राज्याने आपल्याला प्रेम दिलं, त्या मातीचा सुद्धा एक वेगळा आशीर्वाद आपल्याला मिळेल याची खात्री आहे. मित्रांनो, सर्वत्र पसरलेल्या प्रदूषणासारखं आज घराघरात, तळघरात प्रत्येकाचं नसता राजकारण घुसलंय, समाजकारण, हरवलेलं राजकारण. अशा वेळेला पुन्हा एकदा संतांनी निर्माण केलेली जी सृष्टी आहे, विश्वाची माझे घर हा संदेश आहे, हे घुमवण्यासाठी माझी लेखणी सज्ज आहे, तुमची रसिकता सज्ज आहे, तुमचे आशीर्वाद सज्ज आहे आणि तुमच्यात लेखण्या आता आसुसलेल्या आहेत. तेव्हा त्या सगळ्या आतल्या आंदोलनांना आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने नकारात्मकतेकडून सकारात्मक जाण्यासाठी, संक्रमण करण्यासाठी आजचा दिवस हा निवडला गेला. कविश्रेष्ठ सुधांशू आणि सगळी मूळ ती मंडळी आहे, त्यांच्या स्मृतीला वंदन मी पुन्हा एकदा करतो. त्यांच्या सगळ्या ज्येष्ठ मित्रांना मी वाकून नमस्कार करतो. आणि ही सगळी मंडळी, त्या मंडळींनी मला इथे बोलावलं. इतक्या संख्येने तुम्ही सगळेजण आलात, थांबून राहिलात, नंतर भेटणार आहात, तुमची पुस्तकं मला देणार आहात, माझी पुस्तकं तुम्ही इथून घेऊन जाणार आहात आणि छान सुख द्यावे, सुख घ्यावे असा एक सुंदर अशा तऱ्हेचा एक व्यवहार या निमित्ताने घडेल. तशा शुभेच्छा मी देतो. आणि समारोप करताना शुभेच्छा देऊन, अभिनंदन करून एकच सांगेन, मैफल सगळी जमून येते, समेवरती दाद येते, कैवल्याच्या शिखराची गवयाला साथ येते. मैफल सगळी जमून येते, समेवरती दाद येते, कैवल्याच्या शिखराची गवयाला साथ येते. अशाच वेळी पंख फुटून उडून जाण्यात मजा आहे. कोणीतरी वाट बघते प्राणातून, कोणीतरी वाट बघते प्राणातून, म्हणून तर जाण्यात मजा आहे. कोणीतरी ऐकत असतं
हृदयातून, म्हणून तर गाण्यात मजा आहे.